सखी सावली काव्यांजली। थैंक यू। इट्स ओके, या तो सरांच्या प्रयत्नांनी लोन सँक्शन झालं तर विश्वजितने करून ठेवलेल्या कर्जातून मोकळं होता येईल, एक मोठं टेन्शन जाईल। पण प्रपोजल नाकारलं गेलं तर मात्र सगळंच कठीण होऊन बसेल। विश्वजित, अरे काय झालं? ही काय वागण्याची पद्धत आहे? का आदळपट करतोय? मग काय करू? एकतर उन्हात आणायचं बाहेरून यायचं आणि प्यायला पाणी नाही। घरात पाणी भरलेलं आहे, तो तांब्या रिकामा आहे, स्वतः भरून घे। हा तंगावा करतोयस तू असा? जाऊ दे, नकोय मला। प्रीतमची तब्येत कशी? पार्शल एमनिशियामुळे स्वतःचं लग्न विसरलाय तो। आणि तुमची सून त्या प्रीतम समोरही स्वतःला सुपिरियर दाखवायचा प्रयत्न करते। मला कसं ऑफिसला जायचंय, मला किती उशीर होतोय, अरे बापरे खूप काम आहे। मुद्दाम करत होती। अरे मुद्दाम का करेल ती? बाबा, मी चांगलंच ओळखतो तिला। प्रत्येक वेळी मी कसा नालायक आहे आणि ती कशी महान आहे, किती ग्रेट आहे हे तिला सिद्ध करायचं असतं सारखं। तिला ना सिंपथी मिळवायची असते लोकांची। काय गरज काय होती तिथे? प्रीतमचं काय? तो खरंच आजारी आहे की नाटक करतो कोणास ठाऊक? अरे विश्वजित, असं वेड्यासारखं काय बोलतोयस तू? बरोबर तर बोलतोय मी। आपल्या माणसांबद्दल तू असं कसं बोलू शकतोस? नाही म्हणजे कसं आहे, त्यांच्या घरात ही प्रॉब्लेम तर सुरूच आहे ना। मे बी प्रीतम त्या सगळ्यापासून वाचण्यासाठी हे नाटक करत असेल। तू स्वतःवरून जगाची पारख करतोयस। तू प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह का घेतोयस? तुला सगळं चुकीचं दिसतंय। अरे ती कावड्या ऑफिसला जायला उशीर होतोय म्हणाली तर तुझा इगो दुखावतो। ते बिचारी घरात राबतीये, ऑफिसला जातीये, मेहनत करतीये, याची काहीच किंमत नाहीये तुला। तुम्हाला खूप आहे ना, हल्ली तुम्हाला तिचा जास्तच पुळका येतोय। आणि मी काय, माझी तर किंमतच नाहीये ना या घरात। चांगल्याला चांगलंच म्हणतो आम्ही। तू प्रत्येक गोष्ट चुकीच्या नजरेतून बघतोय। तुझे विचार, तुझी नजर बदलायची गरज आहे। अरे घराकडे लक्ष दे जरा, घरची जबाबदारी घे आणि मग बोल। तुझ्यामुळे घरात गुंड आले, त्यांनी घरातल्या वस्तू नेल्या, सर्वांसमोर माझा अपमान केला। तू विसरलायस हे? मी विसरलेलो नाही। तू करून ठेवलेलं कर्ज आधी फेड, मग बोलायचा अधिकार आहे तुला, समजलं? हो, फेडतो मी कर्ज, फेडतो ना। मी या घरासाठी काही कमत नाही, हाच तुमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे ना। नाही, मी एक काम करतो, मी स्वतःला विकतो आणि कर्ज फेडतो, ठीक? विश्वजित, एक दमडी कमवत नाहीत आणि घरातल्या वस्तू तोडून नुकसान करू नकोस। नीट वाग जरा। काकू, तुम्ही हे सगळं का करताय? इकडे द्या, मी करते।
बरं एक काम करते, मी कणिक भिजवून सगळ्यांसाठी पोळ्या करून ठेवते आणि प्रीतमसाठी काही वेगळं सांगितलं असेल तर ते सुद्धा करते. काही पथ्य सांगितल्यात का? काही पथ्य सांगितलेली नाहीये आणि तू निवांत बस बरं. आज सगळ्यांसाठी स्वयंपाक मी करते, सगळ्यांच्या आवडीचं पिठलं बनवतीये. बरं मग मी लसूण तरी सोलून देऊ का प्लीज? बरं दे. अंजली, किती गुणाची आहेस ग तू. एवढं सगळं झालं तरी तुझा गोड स्वभाव काही बदलत नाही. तुला माहितीये, वेळ कधी कधी आपल्याला साथ देत नाही, पण तरी सुद्धा आपल्या माणसांना जपावं लागतं, त्यांना सांभाळावं लागतं. काही बाबतीत आपल्या स्वभावाबरोबर संयमही ठेवायला लागतो. काही वेळ जाऊ द्यायचा असतो, पण काळ हे सगळ्या संकटांवर उत्तम औषध आहे. आणखीन काहीतरी तुला सांगायचंय. तू, तुझी काकू आणि तुझी बहीण थोड्या दिवसांकरता तुझ्या जुन्या घरी जाऊ नका. काय काकू? अगं इथे राहून तुला रोज रोज मधुराचा राग सहन करावा लागेल. त्याच्यापेक्षा तिकडे गेलीस तर सगळ्यांसाठी चांगलं आहे ते. आणि मधुराचा राग निवळल्यानंतर मग बघू ना. आणि काही लागलंच तर मी आहे ना. बघ, काय तो विचार कर आणि मग सांग. लसूण सोलून दे पटकन मला. असा कसा आचरलास तू? आणि आता कशाला आलायस? तोंड वर करून तुझ्या त्या लाडक्या बायको बरोबर निघून गेला होतास ना. आता काय काम आहे? मी हेच सांगायला आलोय, माझ्या क्रेडिट कार्डच्या पैशांवर तुझी काही मस्ती केली आहेस ना, जी काही उधळपट्टी केली आहेस ना, ते पैसे भरायचे आहेत आता. मग भर ना, मी काय करू? आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझ्याच लाडक्या बायकोमुळे माझाही जॉब गेलाय, कळलं ना? माझ्याकडे पैसे नाहीये आणि तसंही कार्डवर नाव तुझं आहे, तूच भर. माझा काय संबंध? तुझा काय संबंध? मग जेव्हा तू पैसे उडवत होतीस तेव्हा तुला लाज नाही वाटली, निर्लज्ज? आणि जेव्हा तू माझा वापर केलास तेव्हा तुला लाज नाही वाटली ना, चीटर? श्रेष्ठा, का आता का झुमतोय? मी जेव्हा तुझी गर्लफ्रेंड होते तेव्हा तूच म्हणायचास ना, श्रेष्ठा डार्लिंग हवा तेवढा खर्च कर, माझं सगळं तुझंच आहे. आणि आता तेच पैसे मला भरायला सांगतोयस, लाज नाही वाटत तुला? माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी भरणार नाहीये, तू जा इथून. कसे कैसे पैसे नाहीयेत तुझ्याकडे? हा, कसे नाहीयेत पैसे? ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट केली होती आपण दोघांनी मिळून, पैसे परत दे. मला पैशांची गरज होती, मी ते पैसे काढून घेतले. अरे तुला कळतं का? तू फ्रॉड आहेस तू. आणि तू फेलियर आहेस विश्वजीत. साधी नोकरी पण नाहीये रे तुझ्याकडे, स्वतःचं घर चालवायची धमक नाहीये तुझ्यात आणि तू मला येऊन शिकवतोस. आत्ताच्या आत्ता निघ, नाहीतर एका प्रेग्नंट बाईच्या घरात घुसून तिला हरास करायची कंप्लेंट होके ना तुझ्यावर. आणि या वेळेला तुझी ती लाडकी बायको काव्याही तुला वाचू शकणार नाही, समजलं?